बोल भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले की, अहिल्यादेवी होळकर की। खरं तर गेल्या 7 दिवसापासून सगळ्यात मोठी विजय जर असेल भाऊ आपला, तर हा महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा म्हणून लढत होता, हा महाराष्ट्र हिंदू आणि मुसलमान म्हणून लढत होता, तो महाराष्ट्र आता शेतकरी आणि मजूर आणि दिव्यांगासाठी लढत आहे। हा या आंदोलनातला सगळ्यात मोठा विजय आहे। आमचं उदयजी सावंत आम्ही पाहतोय, आमचं स्वप्न होतं या व्यासपीठावर मनोजजी जरांगे येऊन गेले, ओबीसीच्या नेत्यांनी पण पाठिंबा दिला, आपण राजू शेट्टीजी येऊन गेले, आमचे तुपकर आले, नवलेजी आले, रोहितजी पवार आले, अनिलजी देशमुख असेल, जानकरजी असेल, संभाजी राजे असेल, सगळ्या मोठ्या नेत्यांनी, आणि राकेशजी टिकेत दिल्लीहून पहिला नेता येणारा ते राकेशजी टिकेत पण इथं आले होते। आपण 3 गोष्टीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। एक तर हा बच्चू कडू जिवंत आहे हे सांगासाठी, माझा प्रहारचा कार्यकर्ता, कष्टकरी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरासाठी आम्ही जिवंत आहोत, आम्ही मेले नाही आहोत, यासाठी एक पहिला गोष्ट उद्देश होता। दुसरा उद्देश होता महत्वाचा, का जो आमचा शेतकरी जात पात धर्म पंथ पक्ष यामध्ये वाटून टाकला, राजकारणी लोकांनी त्या शेतकऱ्याचं, मजुराचं, दिव्यांग अस्तित्वहीन करून टाकलं, त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम आपण या आंदोलनात केलं पाहिजे। खरं तर मीडिया आणि सोशल मीडियाच्या कृपेनं आज महाराष्ट्रभर मी जेव्हा पाहतोय इथे अर्धे अधिक लोक काँग्रेसचे असन, भाजपचे पण काही आहे, जे फक्त शेतकरी आहे। नेत्याच्या मनात जरी असलं तरी इथल्या शेतकरी शेतमजुरांना नेहमीच सांगत आलो, मत कोणाले मारा, पण जेव्हा शेतकरी शेतमजुराची, कष्टकऱ्याची, दिव्यांगाची लढाई येईल तेव्हा सगळे पक्ष आणि धर्म जात बाजूने घेऊन शेतकरी म्हणून लढावं। कारण 75व्या वर्षामध्ये अजूनही आमच्या आत्महत्या होतं, विमानाचं कारण सांगितलं जातं, ते दुर्दैवी घटना आहे, आम्ही मानतो। काल नैना बोलल्याप्रमाणे 3.5 लाख शेतकरी मेला, त्याच्यासाठी एकही मंत्री का बोलत नाही, त्याच्यासाठी हा सवाल आहे। आणि म्हणून आम्ही पाहतो का इथून इकडे तुम्ही दिलेली साथ, अनेक पक्षाचे लोक, अनेक जातीचे लोक, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, जो गावात काम करणारा, दिव्यांग, तर अर्धी लढाई दिव्यांगानं लढली आहे भाऊ। हा माणूस खुर्चीवर दिसताना पुण्यावरून याटोन एकटा आला, याटोन रायगडला पण आले होते, ते पाय चालता येत नाही, पण जिगर मात्र हनुमानजीची ठेवल्याशिवाय राहत नाही छाती। अशा ह्या दीन दुबळ्यांना 1500 रुपये महिन्यात होत नाही सावंत साहेब, त्याचे महिने 6-6 महिने त्यांना पगार भेटत नाही। आम्ही जे मुद्दे मांडले ना, तुमच्या पक्ष कार्यकर्त्यापासून, नेत्यापासून, आमदार खासदारपासून जे नजरेच्या आड गेलेले लोक आहे, त्याला या आंदोलनानं उजेडात आणलेलं आहे, समोर आणलेलं आहे, लक्षात घ्या। आंदोलन म्हणजे मागण्या पूर्तता एवढाच विषय नसतं, तर आंदोलनातून आम्ही पाहतोय नवीन चळवळ निर्माण झाली पाहिजे, आणि त्या चळवळीतून सरकारच्या डोक्यात मळमळ निर्माण होऊन आमच्यासाठी ते सरकार रस्त्यावर येऊन आमचं काम केलं पाहिजे, ते आज आपण साध्य केलं। मी नेहमी म्हणत असतो का जातीची लढाई सोपी आहे हो, धर्माची लढाई सोपी आहे, कोणतं मंदिर पाडता आणि कोणती मस्जिद पाडता। तर राम ठाकरे नावाची आत्महत्या झाली ज्या दिवशी मी पहिल्यांदा उपोषणाला बसलो,
आणि राम ठाकरेची आत्महत्या झाली, राम मंदिर बांधून तुम्ही जे पुण्य कमावलं ते राम ठाकरेच्या आमच्या 37 वर्षाच्या बियाणाले पैसे नव्हते. 3700 रुपयामध्ये आमचं सोयाबीन विकावं लागलं. 7000 रुपये भाव होते तुरीले, 6000 विकावं लागतं. कुठं सरकार तोंड मारत नाही, याचं खरं वाईट वाटतं. मग राम ठाकरेची आत्महत्या प्रभू रामचंद्राच्या नावानं असणाऱ्या रामचंद्र ठाकरेच्या आत्महत्याचं पाप फेडणार कसं? ते फेडता आलं पाहिजे. उद्या जे आम्ही तुम्हाला मानतोय, पण हे वर्ग बरेच दूर राहिलेले आहे. एमआरजेच्या मजुराले, काम करणाऱ्या मजुराले 6-6 महिने मजुरी भेटत नाही. तुमच्या आमचे पगार 5 तारखेच्या आत होता. लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची, शरम वाटायला पाहिजे. गावातला शेतमजूर आहे, त्याला साप चावलं तर पैसे भेटत नाही, आणि शेतकऱ्याला मात्र पैसे भेटतं साप चावल्यावर, ते लवकर भेटत नाही. एका गावात मजूर शेतात काम करतोय आणि शेतकरी काम त्या याच्यात करतोय शेतात. काय तुझा भाव आहे? काय ह्या योजना पूर्ण केल्या नाही पाहिजे? पण आमचे मुद्दे सावंत साहेब अतिशय शेवटचा घटक, गरीब आहे. मेंढपाळ लोक बिचारे ते सगळे फिरत राहतं. मेंढपाळ लोक, तो आमचा अर्जुन बसला इथे उपोषणाला, त्यांना जमीन नाही आहे आणि चाऱ्याला जून जुलै ऑगस्ट पर्यंत 3 महिने पाऊस असतो आणि चाऱ्याला काहीच नसते. त्याला फक्त ई क्लास असेल, फॉरेस्टची जागा असेल, ते काय मेंढर वरचं खातं, खालचं खात नाही, झाडाच्या वरचं तोडतात. तेवढं जरी केलं असतं तर त्यांचं पोट भरलं असतं. आम्हाला सांगायचंय जोडधंदा करा, मग कलेक्टरला जोडधंदा द्या, एखादं 2-3 मशिद्या बांधून यांच्या इथं, काय हरकत आहे? एवढा पगार कमी करा. विधवा भगिनी येऊन गेल्या, त्यांना 1500च भेटतं. संजय गांधीचेच लाभार्थी आहे. आणि म्हणून ही लढाई मित्र तुम्ही सगळ्यांनी, मला वाटतंय हा बच्चू कडूचं यश नाही आहे. आम्ही प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये जे उणीव होती, शेतकरी एकत्र, मजूर एकत्र, दिव्यांग एकत्र येण्याची, ते उणीव या आंदोलनानं भरून काढली. लक्षात ठेवा, भरून काढलेली आहे. हे मोठं यश आहे. सरकार येईन नाही येईन, त्याचं कर्तव्य बजावन नाही बजावन, ये आजी ते 65 वर्षाची आहे, तिचं शुगर आहे 450. तरी ते इकून समोर बस, इथं हे घे, हे काय हे काही आमच्या ओळखीची नाही, जातीची नाही, धर्माची नाही, पंथाची नाही. कुठून आली बिचारी, तिला माहीत झालं म्हणे तू बसतो तर तू थांबून जावे, मी उपोषणाला बसतो म्हणे. आजीसाठी टाळ्या वाजवा एकदा. आमचे हे पुण्यावरून आले, कडू आहे, गणेशकर आहे, गणेश निंबाळकर आहे, दुधाने आहे, बघे 3-4-50 आमचे हे आहे. सगळ्यांना प्रचंड मेहनत घेतली. शेतकरी मजुराची लढाई कठीण असतं लढणं, कारण त्याला धर्म आणि जात जिटकली नसतं. आणि म्हणून ही लढाई अधिक मजबूत करण्याच्या उद्देशातून आपण 4 आंदोलन केले आणि हे 5वं आंदोलन आहे. आतापर्यंत एकूण ज्या मागण्या केलेल्या आहे, जे काही लिहून आणलेलं आहे, थोडं बाई थांब थोडं, हा तिला वरते घेऊन येते, याच्यावर बसव, ह्या स्टेजवर बसव, नाही इथं बसव, त्याला उचलून इथं बसव. थोडं थांब मावले, त्यांना जायचं आहे. कर्जमाफी थांबवली होती, कोणी बोलत नव्हतं. अजितदादाचं मला बयान माहित आहे, ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून. पण आज अजितदादा बोलले पुण्याला, दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादांना तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे, म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलकं केला. लक्षात घ्या, देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते, ते पण आता बोलले. आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एक डाव तरी बोला, बोलले ते. लक्षात घ्या, याच्यात
हा किचकट विषय आहे, मला माहित आहे का. कर्जमाफी म्हणजे सरसगट सगळ्यांना कर्जमाफी करा, किती पैसे लागते, काय लागते, कोणाला माफ करायचं, कोणाला नाही करायचं, किती माफ करायचं, आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचं पण विषय आहे. आणि मागच्या 2 कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहे, ते विषय घ्यावं लागेल. त्याच्यानं किती लोक सुटले हा सगळा विषय काही 1-2 दिवसाचा नाही आहे, तुम्हाला माहीत आहे. आपण 90% कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी. दिव्यांगाच्या बाबतीत असं एकूण 25 मागण्यापैकी आपल्या 5 मागण्या राहिल्या, आपण 20 मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून. सगळ्यात मोठं यश आहे 20 मागण्या. आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय, कारण दिव्यांगांना मानधन ते 30 जूनला वाढवणार आहे. कर्जमाफीचा विषय आहे ते. मला एक गोष्ट थोडा डोक्यात आहे का बा, तुम्ही तारीख कोण नाही सांगत. सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून, बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. भगतसिंग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू. तुम्ही तयार आहे सगळे? वैसा भी मरना ही पड़ता है तो फिर आंदोलन करके मरेंगे साले को. तयार आहे? आपण आंदोलन माग घेत नाही, फक्त पुढे ढकलतोय. कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे. माझ्या शेतकऱ्याची पेरणी आहे, ही पेरणी हुकली म्हणजे 1 वर्ष हुकणार आहे, आयुष्यात मोठी अडचण येणार आहे. आणि कधी पाऊस पडन, कधी पेरणीवर जा लागन आणि कधी आंदोलनाचा शांत होईल हे सांगता येत नाही. सगळ्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे आभार मानतो. सगळ्या जाती धर्मातले लोक इथं आले आणि आपण येत्या काळामध्ये प्रत्येक गावात, तुम्ही कोणत्याही पार्टीत राहा, सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग समिती स्थापन करणार. मतदान असताना कोणाला मारा, आंदोलन असताना आमच्याकडे या, याची तयारी आपण 5 सगळ्या इकडे करावं लागेल. जुनं कर्ज नवीन करणे म्हणजे जुन्या पुनर्गठन करता येतं, पण पुनर्गठनचं व्याजाच्या बाबतीत आपल्याला बोलावं लागेल. मुंबईला जेव्हा मीटिंग येईल, कारण याच्यात एक चांगलं लिहिलं गेलं का जी सक्तीची वसुली आहे ते थांबली पाहिजे. कालच बेलखेडेनं, मला कोण आहे तो माणूस, शेतकरी, हा काय नाव आहे, बेलखेडे आर्वीतला 1 वाजता आत्महत्या केली. त्याच्या घरी बँकेवाले या पेरणीच्या टाइम मध्ये इतके वेळा गेले. आणि याच्यानंतर शेतकऱ्याला सांगतोय गावात बोर्ड लावा, कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाला बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या करायची गरज नाही आहे. वसूल करायचे असेल तर अदानी अंबानी करा साले हो, आमचे वसूल करांतर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. प्रत्येक गावात बोर्ड लावू आपण. म्हणून कर्ज अंगावर आहे म्हणून मरायचं नाही. जो येईन अंगावर आणि आमचं मरण जर जवळ करत असाल तर फक्त मला सांगा, मी त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहीन नाही. आणि म्हणून येत्या 8 दिवसाच्या आत वसुलीची अट रद्द करणे, सक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहे त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे, या 2 गोष्टी 8 दिवसाच्या आत झाल्या पाहिजे. कमलताई गवई आल्या, त्यांना येऊ नये इकडे, त्यांना घेऊन. बेघर विषय घरकुलांचा मी सभागृहात बोलत होतोय का शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर. आपल्या आंदोलनात हे झालं आणि हे घर आता 2 लाखापर्यंत भेटणार आहे गावातल्या लोकांना सुद्धा. हे सगळी तुमची कमाई आहे. आणि ज्यांना जमिनी अतिक्रमण मध्ये आहे, ज्यांचं अतिक्रमण मध्ये आहे पण घर बांधत नावानं होत नाही, तोही विषय आम्ही सगळं मांडलेला आहे. त्यालाही पण व्यवस्थित न्याय भेटन. मच्छीमार, दूध व्यवसायाच्या बाबतीत, कांद्याच्या बाबतीत, ऊसाच्या बाबतीत आणि फळ, आंबा असेल, संत्रा असणार, द्राक्ष असेल, केळी असेल, जे काही फळबाग आहे त्यावरही पेरणी ते MRGS मधून 3+5 ची योजना
त्यालाही मंजुरात आमचे भरत गोगालेनं मान्य केलेलं आहे. आता विषय असा आहे का माझी तब्येत काही फार चांगली नाही. मी बोलून राहिलो होशात, पण पोटात किती दुखते मला माहीत. बऱ्याच कार्यकर्त्यांना मेसेज केला, बच्चू भाऊ तुम्ही जर आंदोलन सोडलं नाही, आज अन्नत्याग जर सोडलं नाही तर आम्ही कुटुंबासहित आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं म्हणणं बरोबर आहे का, तुम्ही नसाल तर मग काय फायदा आहे, कर्जमाफी काय फायद्याची आमच्या. म्हणून अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी किमान 200-300 मेसेज माझ्या मोबाईलवरून पडलेले आहे. मी दुधा मनस्थितीत आहे, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. काल एक जण टाकीवर चढला आणि तो म्हणे अन्नत्याग कर, तुम्ही सोळा नाही तर आम्ही खाली उडी टाकतोय. दोन गोष्टी आहे. येणारा पाऊस कधी सांगता येत नाही, त्याच्यानं कारण पाऊस नसता सावंत साहेब, हे पावसाळ्याचं वातावरण नसतं तर आम्ही तुमचं मानलंच नसतं. पण येणाऱ्या पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्याची एकंदरीत मंदारणी पाहून आपण हे आंदोलन आजचं 2 ऑक्टोबरला तुम्ही यायला तयार आहे नक्की का? हात वरते करा. अरे तयार आहे का? बगर पैशात यावं लागन. आता एकाच्या लोकांना अधिक 100-200 आणावं लागल. आपण याला चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा. सांगू नागपूरले जाऊ मुंबईले, बरोबर आहे ना. येले एकदा आपण तसा गनिमा गावा जो छत्रपतीने खेळला होता तो या सरकारच्या विरोधात 2 ऑक्टोबर तुमने तारीख नहीं दी तो चली रही. ठीक है, मुख्यमंत्री तारीख देने को तयार नहीं है अभी, पण आम्ही 2 ऑक्टोबर तारीख सांगितली आहे, ते पर्यंत माफ करावंच लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. बरोबर आहे? सगळ्याची तयारी आहे? सगळे तयार आहे ना? आता आपण आज हे अन्न त्यागाचं आंदोलन आपण सगळ्यांना इथे खूप कधी काल तर तो आवारे थोडशाना वाचला नाही तर गेला असता वरते. हे कार्यकर्त्याचाही मी काही अंत पाहू शकत नाही आणि ते माल्याशिवाय उठाले तयार नाही. तिथे हे आजी तर ऐकतच नव्हती. ही म्हणे का मी आता जो दवाखान्यात नेला आहे तो मोहम्मद रिजवान आहे. सगळ्या धर्मातले लोक बसले, सर्व जातीचे लोक बसले आहे. खरं तर हे आंदोलनाला यश ना भाऊ बच्चू कडूच्या 7 दिवसाचं उपोषण नाही. तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना, तुमचं खरं यश आहे, आमचं यश नाही आहे, तुमचं यश आहे. तुम्ही एवढी गर्दी केली नसती, स्वतःच्या पैशानं आले, शिदोरी घेऊन आले, जेवाची व्यवस्था नाही, काही नाही. आणि प्रत्येक गावातून सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले. असेच एकत्र राहा. मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहोत. या ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात मी येणार आहोत. अधिक आंदोलन मजबूत करू, अधिक ताकदवर करू. हाय त्याच्यापेक्षा अधिक कसं मोठं होते होईल. कोणत्याही पक्षात राहा, कोणत्याही धर्माचा मान सन्मान करा, पण शेतकरी शेतमजूर एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे? सगळे तयार आहे? आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी, सगळ्या मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला. नंतर मी 16 तारखेपासून पाणी टाकणार होतो आणि पाणी टाकल्याशिवाय सरकार मानत नव्हतं, लक्षात घ्या. बरेच डॉक्टरांनी मला सल्ला दिला का पाणी टाकलं तर पहिलेच तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होणं सुरू झालेला आहे, उद्या कदाचित भरती व्हावं लागेल. आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागे घेऊन 2 ऑक्टोबरला याची पुन्हा सुरुवात करू जमदारपणे, ताकदने. सगळ्याची तयारी आहे ना? कोणाची नाही आहे का? सगळे तयार आहे का? हात वरती करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त आता नाव काय आजी तुझं? तुझे नाव सुमन आणि हे तुमचं नाव? सुमन आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो, उदय सावंत साहेबांच्या हातून, म्हणजे त्यांच्या उपस्थितीत. हे 2, एक अपंग आणि एक विधवा महिला, आमची शेतकऱ्याची माय वय आहे. आणि मलेत पाच तू. हां, क्या बात. धन्यवाद, धन्यवाद. शेतकरी संघटनेचा
सर 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 एक विनंती आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात. कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात मागास असावा का, एवढं चिंतन असेंब्लीमध्ये करावं. धन्यवाद. उदयजी, तुम्ही आले आणि उपोषण सुटलं. बावनकुळे साहेब, राठोडजी, सगळ्यांचा आभार तर मानतोच, पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू. उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे. आता सगळी ऊर्जा 2 ऑक्टोबरला लावायची आहे.